नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये आपल्याला एक ट्रिमेंडस मोठं गॅपअप ओपनिंग बघायला मिळालं. ऑलमोस्ट निफ्टी 800 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये ओपन झाला. सेन्सेक्स जवळपास 2500 पॉईंट पॉझिटिव्ह. बँक निफ्टी जवळपास 2500 पॉईंट पॉझिटिव्ह गॅपअप ओपनिंग झालं. आणि त्याचं रिझन होतं सीजफायर. अमेरिका आणि इराणमध्ये प्राथमिकरित्या सीजफायरला मंजुरी मिळालेली आहे आणि येत्या 2 दिवसात ऑफिशियल बैठकही होते त्यांची. आणि या सगळ्या न्यूजमुळं मार्केट ग्लोबली ऑल ओव्हर ग्लोबल सगळे एशियन मार्केट्स, युरोपियन मार्केट्स ऑलरेडी गॅपअप ओपनिंग झालेले. युरोपियन मार्केट्स आपलं दुपारी सुरू झाले, पण सगळे मार्केट जे आहेत ते एशियन्स असतील दुपारनंतर सुरू झालेले युरोपियन मार्केट्स असतील ते सगळे 3 ते 4% पॉझिटिव्ह राहिले. आणि आपणही त्याच अनुषंगानं जवळपास 3-3.25% पॉझिटिव्हमध्ये ओपन केलो. आणि ऑलमोस्ट डेज हायच्या आसपास 24,000च्या जवळ बंद झालो. ऑलमोस्ट 24,000ला बंद झालं असं म्हणू शकता. बँक निफ्टी जवळपास 3,000 पॉईंट वाढून 55,700च्या आसपास बंद झाली. सेन्सेक्ससुद्धा 2900 पॉईंट म्हणजे 3,000 पॉईंट वाढून जवळपास 78,000च्या आसपास 77,500ला बंद झालं. आणि पूर्ण क्रेडिट जाते आजच्या तेजीचं US आणि इराणमध्ये जे सीजफायर ॲग्रीमेंट प्राथमिकरित्या मंजूर झाले. त्याच्या टर्म्स कंडिशन्स अजून ठरायचे आहेत, पण प्राथमिकरित्या सीजफायर ज्या पद्धतीनं मंजूर झाले आणि चर्चेला दोन्ही देश तयार आहेत. इस्रायल अजून चर्चेला तयार नाही, पण इस्रायल ही टेबलवर येईल. येणाऱ्या 2 दिवसाची जी चर्चेची पहिली मीटिंग होणार आहे. तेव्हा मार्केट ग्लोबली या सगळ्या न्यूजला चीअर केलं आहे आणि पॉझिटिव्ह गॅप ओपनिंगनं बंद झालेलं आहे. त्यामुळे ओव्हरऑल गेल्या कित्येक व्हिडिओमध्ये म्हटले मी की मार्केट जे आहे ते बॉटम आउट होण्याच्या फेजमध्ये आहेत. चर्चा फिसकटली, युद्ध चालू झालं तर परत खाली येऊ शकतं आहे. असं नाही की चर्चा झाली म्हणजे सक्सेसफुली सीजफायर कंटिन्यू राहील. पण जर सीजफायर कंटिन्यू राहिलं तर मला वाटते फर्दर निफ्टी 24,000च्या अभाव 25,000पर्यंतसुद्धा जाईल आणि नवीन लाईफ टाईम हायसुद्धा कदाचित आपण बघू शकेल येणाऱ्या काही महिन्यांमध्ये. त्यामुळे ओव्हरऑल मार्केट जे आहे ते थोडंसं स्टेबलाईज होण्याच्या वाट बघते आणि चांगली रिकव्हरी जवळपास 1800 पॉईंटची रिकव्हरी लोअर लेवलवरून 22,200वरून जे दिलेली आहे. त्यामुळे मला वाटते थोडंसं मार्केटमध्ये एक बॉटम फॉर्मेशनची फेज आहे म्हणू शकतो किंवा मार्केट या धक्क्यातून युद्धाच्या सावरले हे निश्चित. जर सीजफायरवर चर्चा पॉझिटिव्ह राहिली, सीजफायर एक्सटेंड झालं आणि जर स्ट्रेट ऑफ हॉर्मोज ओपन झाला तर निश्चित मार्केट्स बॉटम करून फर्दर नवीन लाईफ टाईम हायला जातील, यात काहीच शंका नाही. त्यामुळे ओव्हरऑल मार्केट चांगलं चीअर होऊन बंद झालं आहे. फर्दर हायर लेवल्स आपल्याला ह्या वीकमध्ये निश्चित बघायला मिळतील असं मला वाटते. त्यामुळे निफ्टी 24,000च्या वरती मेंटेन राहिला तर 24,300 ते 24,500पर्यंत जाईल. 24,000च्या वरती मेंटेन उद्या राहणं गरजेचं आहे. 24,000च्या खाली आलं तर 23,800 पहिला सपोर्ट आहे आणि त्याच्या खाली आलं तर 23,500. लोअर लेवलला 2 सपोर्ट आहेत. 23,800 पहिला सपोर्ट जो आजचा ओपनिंग लो आहे 23,800च्या आसपास, तो 23,800च्या खाली गेला तर 23,500पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते. हायर लेवलला 24,000च्या वरती मेंटेन राहिला तर 24,300 पहिला रेजिस्टन्स, त्यानंतर 24,500पर्यंत निफ्टी जाऊ शकते, जी मला वाटतं येणाऱ्या 2 दिवसामध्ये 24,500पर्यंत निफ्टी जाईल जर सीजफायरची चर्चा कंटिन्यू राहिली तर. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 55,700च्या वरती मेंटेन आहे, तोपर्यंत 56,000 पहिला रेजिस्टन्स आहे. 56,000च्या वरती डायरेक्ट 57,000पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकतं. पण या मार्केटच्या फॉलमध्ये बँक निफ्टीच सर्वात जास्त ब्रेकडाऊन झालेली, त्यामुळे बँक निफ्टीच सगळ्यात जास्त रिकव्हरी होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ओव्हरऑल जर 55,700च्यावर 56,000 पहिला रेजिस्टन्स, 56,000च्यावर 57,000पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. लोअर लेवलला 55,500 आणि 54,700 हे 2 सपोर्ट आहेत बँक निफ्टीला. 55,500 पहिला सपोर्ट आहे, त्याच्या खाली आला तर 54,700पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते. या लेवल्सनुसार तुम्ही ट्रेड करू शकता, पण थोडं आणखी 1-2 दिवस कॉशियस राहणं गरजेचं आहे. कारण आज जे गॅपअप झालं आहे ते थोडंसं गॅप फील व्हायला येईलच असं नाही आहे, पण थोडंसं साशंक राहणं गरजेचं आहे. आज NSEमध्ये जवळपास 2800 शेअर्स वाढले, त्या बाजूला 250 शेअर्स पडले. निफ्टीमध्ये 41 शेअर्स वाढले, त्या बाजूला 9 शेअरमध्ये पडझड आहे, तेही किरकोळ पडझड आहे. सेक्टर इंडिसाइजमध्ये सगळे सेक्टर्स वाढलेत, आज लीड केलं आहे. बँक्स 6% पॉझिटिव्ह आहे, त्याच्या पाठोपाठ रियालिटी, एनर्जी, मेटल हे सुद्धा 5-6% पॉझिटिव्ह आहेत. फार्मा, ऑटो हे सुद्धा 4-5% पॉझिटिव्ह आहेत. FMCG सेक्टर असेल, सगळे सेक्टर्स पॉझिटिव्हमध्ये बंद झालेले आहेत. युरोपियन मार्केटसुद्धा जवळपास आता 4% पॉझिटिव्ह आहेत, मोर दॅन 4% पॉझिटिव्ह आहेत. डाऊ फ्युचर्स 1200 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. मग जर ओव्हरऑल US मार्केटमध्ये अजूनही 1200 पॉईंटपेक्षा जास्त तेजी झाली आणि उद्याही पॉझिटिव्हिटी चर्चेचा दिवस राहिला, कोणतेही सीजफायर ॲग्रीमेंटवर चर्चा जर फास्ट झाली आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मोज ओपनिंग खास करून झालं तर मला वाटतं निफ्टी उद्यासुद्धा 24,300 ते 24,500पर्यंत जाऊ शकतं. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.